सुबह 9 बजे। गुड मॉर्निंग बाबू, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। बापले उठलं उठलं अस्टर। चला चला सकाळ झाली, चला चला। बाळाची मम्मी झोपूनच आहे। बाळाला रात्री 3-4 वेळा फीडला उठावं लागतं ना, त्यामुळे मॅडम घायल होऊन जातात उठून उठून। अलार्म लावलेला असतो। चला उठा, सकाळ झाली, चला बबुडी, चला उठा। सकाळी उठल्या उठल्या पहिले बघून घेतो डायपर भरलंय की नाही भरलंय बाळाच्या माझ्या। हा, ते कॅमेऱ्यात नाही दाखवत मी। डायपर चेक झालंय आणि आता थोड्या वेळ बाळ आमचं मस्ती करणार आहे। ते तोंडात नाही घालायचं, ऐ ऐ तोंडात नाही घालायचं, ऐ ऐ ऐ। काय वाजलं रे, काय वाजलं? अरे बापरे, अरे बापरे, मस्ती इकडं मांजरी सारखीच मस्ती चालू आहे तुझी। अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, तोंडात नाही घालायचं ना, धुले 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 धुले, चढ 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 चढ। लय चिडला आज मच्छरदाणीवरती। अरे बापरे, अरे बापरे, पलटी मारत। कुठं बाहेर का? बाहेर जा, मम्माला उठव। मम्माला उठवायला गेला का झोपायला गेला काय माहिती आज। काय रे, मम्माला उठवायला गेला का झोपायला गेला? लाजतोय तू तर। ए बरं कोको, ए कोको बाला, लाजतोय तू, लाजतोय, लाजतोय तू, लाजतोय, लाजतोय मम्माला तू। उठ ग मम्मा, आता उठ ग। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं प्रिया की प्रीतम यूट्यूब चॅनलवर। मला भरपूर कमेंट आल्या होत्या की तू बाळाचं डेली रुटीन दाखव। माझं नाही तर मी बाळाचं डेली रुटीन आज पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला। मी झोपलेली होती कारण की बाळ 2:30-3 वाजता झोपला आणि माझी झोप होत नाही आणि मी 3-3 तासांनी बाळाला फीड करण्यासाठी उठत असते। सुरुवातीला 2-2 तासांनी उठवायचे, बट आता 3-3 3.5 तास होतात। तशी त्याची झोप पण पूर्ण होणं गरजेचं आहे। झोपेत नाही एकदम उठवणं पण बरोबर नाहीये। तर आता तो उठलाय मस्त, आज लवकर उठलाय, नाही तर त्याच्या अगोदर मी उठते। तो झोपेल असतो 11:30, 11, 12 वाजेपर्यंत, 11:30 पर्यंत तो झोपलेलाच असतो। तोपर्यंत मी माझे बाकीचे सगळे काम आवरून घेते। तर माझं डेली रुटीन मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये दाखवून की तो झोपलेला असताना मी काय काय पटापट करून घेते किंवा काय काय गोष्टी पटकन मॅनेज करते की त्याला पण आणि मला पण वेळ मिळतो त्या गोष्टीसाठी। तर आज फक्त बाळाचं डेली रुटीन आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त बाळाचंच डेली रुटीन दाखवणार आहे। गुड मॉर्निंग, आजची गुड मॉर्निंग झालीये आणि त्याला डायपर फ्री टाइम मिळालाय। आता मी बाळाला त्याचा बेड वरून त्याला मी आमच्या बेडवरती टाकलंय खेळण्यासाठी, थोडा टमी टाइम मिळण्यासाठी, आणि खाली मॅट सुद्धा टाकले। आता बाळाला डायपर फ्री टाइम आहे, त्यामुळे मी थोडस कोकोनट ऑइल त्याच्या बटक्सला लावणार आहे। तेल याच्यासाठी लावलं कोकोनट ऑइल मी, कारण की बाळाला रॅश होऊ नये। रात्रभर बाळ डायपर मध्ये असतं, त्याच्यामुळे थोडासा फ्री टाइम मिळाला ना, स्किन टू स्किनचा एअरशी कॉन्टॅक्ट होतो आणि ऑइल ही लावल्यानंतर बाळाला चांगलं स्किनला सॉफ्टनेस आणि रॅश फ्री होऊन जातो। खरंय काय? खरंय हे सगळं। डायपर यासाठी काढून टाकलं कारण की आता 12 वाजता मालिशवाल्या मावशी येतात आणि नंतर त्या पुन्हा डायपर घालतात। कधी कधी मी सुरुवातीला घालायच्या, कारण की बाळाची झोप पूर्ण झाली पाहिजे। आंघोळ झाल्यानंतर मेन म्हणजे झोप। आंघोळ झाल्यानंतर मालिश होते, बाळाची मालिश होते, गरम गरम पाण्याने आंघोळ होते, मग बाळ फीड करतं आणि त्यानंतर त्याला 3 ते 3.5 तासाची एकदम छान झोप झाली पाहिजे, न डिस्टर्ब करता। कारण की युरिन केली की ते आपण बदलतो, मग तो डिस्टर्ब होतो, त्याची झोप होत नाही। त्याच्यामुळे मी 2 टाइम त्याला डायपर वापरते, बट आता सध्या तर एकच टाइम वापरते। आंघोळ केल्यानंतर मी त्या सोक करणारे लंगोट घेतले त्याला, जेणेकरून म्हणजे ओलवा फील नाही होत आणि 3 तास त्याच्या भरपूर वेळ चालून जातं। 2 तास 3 तास चालून जातं। सुबह 11 बजे। मावशी आल्यात 11 वाजता। मावशी मस्त मालिश करतात त्याची है ना मावशी, मस्त मजबूत मालिश करतात। जास्त रडवायचं पण नसतं बाळाला, तर काही जण खूप चोळून मालिश करतात की बाळाने असं एन्जॉय केलं पाहिजे मालिश करताना। त्याला दाबते तरी तो मस्त करून देते। हा है ना शोना, आले
माझा राजा खूप एन्जॉय करतो मालिश करताना, रडत नाही काय नाही. आता मालिश झाली, आता मी त्याला औषध देणार आंघोळीच्या अगोदर. म्हणजे चेहऱ्यात तोंड जरी खराब झाला औषधांनी तरी पण आंघोळ झाल्यानंतरला काही टेन्शन राहत नाही. मालिश चालू आहे तोपर्यंत आपण औषध प्रिपेअर करून घेऊ. कॅल्शियम, मल्टीविटॅमिन आणि D3. थंड आणते बघ ना, त्याच्यात येत नाही. काय करती तू? काय करती? अंगाला अंगाला घालती. काय महाराज काय बघतात? काय बघतात तुम्ही? काय बघतात? बाळाची आंघोळ झाली आणि मस्त मावशीने त्याला पुसून काढलं. त्याच्या नाकातली घाण साफ केली, मस्त कान पुसले, गळा वगैरे सगळं पुसून काढलं. थंडीचे दिवस आहे, स्किन ड्राय होते, त्यामुळे आम्ही रोज मॉइश्चरायझर म्हणजे जसं झालाय तसापासून मॉइश्चरायझरच लावतो. पावडर मी कधीच नाही लावलं त्याला. आणि मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर डायपर क्रीम माझी ही वाली संपली आहे. आता मी सिबामेडची ऑर्डर केली आहे. ही वाली आता ही संपत आली लास्ट. आज उद्या ऑर्डर येऊन जाईल ना, ती आली का मग ती. तर बाळाची शांतपणे झोप होण्यासाठी आता मी आंघोळ झाल्यानंतर त्याला डायपर लावणार आहे. तो 2.5-3 तास मस्त झोप झाली का मग डायपर मी त्याचा काढून टाकते आणि नंतर मग पूर्ण डायपर फ्री राहतो तो रात्रीच्या 12 ते 1 वाजेपर्यंत. आता मालिश झाली, आंघोळ झाली, मस्त मॉइश्चरायझर लावलं, डायपर क्रीम लावली, डायपर घातलं आणि मस्त आता बाळाची आहे झोपीचा टायमिंग झालाय. जसं तो उठला मी तेव्हा त्याचा डायपर काढून टाकते आणि टाइम देते. पायाला लावायचं. माझं सोनं बघा किती गोड दिसतात. हे बघा राजा, माझा राजा बघा. ए कोकोबाला मावशीने आंघोळ घातली, कपडे घातले की काजळ टिक्का लावला की नजर काढते मावशी जाता जाता रोज. आता मी त्याचं झोपायचा टायमिंग झालाय, त्याला इरिटेट होते, खूप झोप आलीये, तर मी त्याला आता झोपू घालते. चल सोनू. ढेकर वगैरे काढला, मस्त त्याला झोपी लावलंय. थोडासा अंधार करतो आणि याच्यावरती मस्त मंत्र लावून देतात. हनुमान चालीसा लावा प्रीतू. सगळा अंधार केला कारण की थोडा अंधार असला की छान झोप लागते, शांत झोप लागते, डिस्टर्ब होत नाही माझ्या राजाला. मंत्र लावा प्रीतू. हा थोडी सर्दी पण आहे, सर्दीचे दिवस आहे, त्याच्यामुळे त्याच्या छातीला आणि इथे डोक्याला बाम लावला मी. बाम नाही लावला, सॉरी विक्स रब लावला. विक्स रब झोपेत उठून बेबी रब लावलं. अरे शोनू तुला नाही, प्रीतू लावा. A few moments later. दोपहर 1:15 बजे. आमचा राजा 1.5 तासातच उठला. 1.5 नाही हो मग. हो 1.5 तासातच. दूध प्यायला उठले तुम्ही, दूध प्यायला उठले. आता परत झोपेल दूध पिऊन माझा राज. जेवण करताना हा पोरगा काय करतो, सगळं यावरती त्याला आहे ना बेडशीट टाकून दिलेलं होतं, ते सगळं गोळा केलं आणि खालीच आता कालपासून आहे ना तो खालीच खेळायला लागला. पिल्लू चल रे, दाताला बितल लागून. त्याला आता याच्यावर आवडतच नाही, आता खालीच. याच्यावर खेळ ना पिल्लू, पडलं डोकं बी कापडलं तर काय करशील मग सोन्या. तर बाळाची मस्त झोप झालीये. 2दा-3दा उठला तो, मस्त दूध वगैरे पिलं आणि पुन्हा झोपला. आता पुन्हा उठला. संध्याकाळचे किती वाजले प्रीतू? 6:45 झाले. आता उठला. आता तो 11 वाजेपर्यंत खेळत राहील कंटिन्यू. आणि खेळून झालंय मस्त माझ्या बाळाचा. डायपर पण त्याचा रिमूव्ह केलं, केव्हाच केलं ऍक्च्युली डायपर रिमूव्ह. आणि आता नेमकं विषय असं झालाय की आम्ही नेहमी ज्या चक्कीमध्ये आटा पीठ बनवायला देतो तर ती चक्की बंद आहे आणि इमर्जन्सी आता काय करावं समजत नाही. तर मला घरामध्ये मी 1 किलोचं हे बाजरीचं पॅकेट आणलं होतं
तर मी विचार केला आपल्याकडे तर मोठं ग्राइंडर मिक्सर आहे, तर मग विचार केला चला याच्यामध्ये बनवू. कारण मागच्या वेळेस मी याच्यामध्ये बेसन केलेलं, चण्याची डाळ आहे ना त्याचं बेसन पूर्ण तयार केलेलं छान. मग बाजरी काय चीज आहे, बाजरी तर एकदम झटपट होऊन जाईल. तर आता आज बाजरीची भाकरी खायची इच्छा झाली प्रीतमला. चिकनचा रस्सा, भाजी आणि बाजरीच्या भाकरी. मस्त ना एकदम झाले काढू का? मग. चाळायची तर गरजच नाहीये, पण तरी अरे सुद्धा. परफेक्ट झालं प्रिया, एकदम एकदम परफेक्ट ना. काय एकदम परफेक्ट. हे बघा पीठ. आता घरीच करायचं प्रीत आपण, काही गरज नाहीये. इमर्जन्सी भारी ना, पण म्हणजे सगळं काही याच्यात होतं. बेसन बनवता येतं 2 मिनिटात ते पण. परत मला असं इच्छा आहे प्रीतो आता, म्हणजे माझं मन झालं असं मला मसाला बनवायचा आहे. आता याच्यातच घरीच करू करशील का? असं, लय टाइम लागेल पण सगळंच करायला. हे बघा किती भारी, इकडे बघा ना पीठ, गरम गरम ताजं ताजं पीठ. चाळून घेतलं तिने का बरं ग? मग चाळून तुम्हाला दाखवते ना किती बारीक आहे, किती प्रमाणात, म्हणजे जाडसर किती वर राहिलं ते. आता किती पीठ घेतलेलं आहे बघा, किती आलं बघा वरती. फक्त हे बघा एवढं, फक्त हे तर गिरणीपेक्षा कमी झालं. कमी. हे बघा ना, हे बघा एवढंच आलं. बापरे, भारी ना. आता बनवते आपल्याला गरम गरम. हो बनव मस्त भाकरी, एकदम एकदम परफेक्ट भाकरी झाली बघा. आता खेळतोय तो रात्रीचे 1 ते 1:30 वाजेपर्यंत खेळतो. मध्ये मध्ये 2-2 तासांनी त्याला भूक लागते, तेव्हा तेव्हा तो फीड घेतो बरोबर. तर पूर्ण तुम्ही डेली रुटीन बघितलं असेल शॉर्टकट मध्ये. तर त्याला सर्दी आहे, त्याच्यामुळे मी त्याला त्याच्यात रात्रीची औषधं देते आणि बाकी कफ कमी करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. शोणू आणि 2 वाजता झोपेल तो. नाही झोपला तर मग आम्हाला परत झोक्यात टाकावं लागतं. त्याचा उशिराचा टायमिंग झाला ऍक्च्युअली. तर आमचं पहिले 5चा टायमिंग होता रात्री झोपायचा, तर हळूहळू 3 वर आला, तर 2 वर आला. आता हळूहळू त्याला आम्ही सवय लावणार आहे की लवकर झोपवण्याची, म्हणजे त्याचं रुटीन तसं सेट करायचं आहे. म्हणजे त्याच टायमाला तो झोपला गेला पाहिजे. आणि लहान बाळांचं कसं जसं जसं म्हणजे मन वाढत जातं, जसं हे तसं त्याची झोप कमी कमी होत जाते. जसं पहिले 23 तास होती, 22 तास, आता 18 तास, 19 तास अशी तशी झोप होते. जसं जसं वय वाढतं तसं तसं झोप कमी कमी होते. आणि आता जरा जास्तीच पळायला लागला तो याच्या इकडे, म्हणून अशा त्याला पिलो लावून ठेवलेत आम्ही बघा. काय लय त्रास देतो तू, डॅडाला त्रास देतो. आता 1:45 झालाय, महाराजचा झोपायचा टाइम झालाय. तर आता मस्त त्याचा म्हणजे सर्व बटक्स वगैरे सगळं क्लीन करून घेते व्यवस्थित आणि डायपर क्रीम लावते आणि डायपर घालून त्याला मस्त फुल ड्रेस घालते, कारण की थंडीचे दिवस आहेत त्यामुळे. झोपण्याची तयारी आमच्या पपुडीची झाली. तयारी झालं तुमची, डायपर लावून झालं. लाजता तुम्ही, ते लाजायला लागलाय माझं सोनं. जे हे रुटीन छोटं होतं याच्यात काय फक्त उठणार नाही, उठणार, मालिश करणार, आंघोळ करणार आणि झोपणार. सो दुसरं काही नव्हतं. बट कशा पद्धतीने प्रिया दिवसभर त्याच्या सोबत स्पेंड करते ते दाखवायचं होतं आम्हाला. बाहुबली त्याचा नाईट सूट 3 घेतले मी त्याला, त्याची वेगळी सूट आहेत. बट ते मी आता एक मम्मीच्या घरी राहिला आणि 2 वॉश करायला टाकले. त्याच्यामुळे मी त्याला आता हा फुल ड्रेस घातला. म्हटलं सॉक्स घालण्याची पण गरज नाही आणि फुल घालून दिला. रात्रीचा ड्रेस त्याचा मस्त बदललाय आता, हे ना शिव ना. तर ह्या डेली रुटीन मध्ये माझ्याकडून काही सुटलं असेल तर मला नक्की कळवा, काही सुटलं गेलं असेल तर. आणि तुमचं काही अजून ऍड करायचं असेल ते पण मला नक्कीच सांगा कमेंट्स मध्ये, नक्की मी ते फॉलो करेन. तुमच्याकडे पण जर लहान बाळ असेल तर त्याला डायपर फ्री टाइम जास्त द्या, टमी टाइम द्या, दूध पाजलं तर ढेकर व्यवस्थित काढा, त्याची झोप पूर्ण व्हावी म्हणून. दिवस आणि रात्र समजला पाहिजे म्हणून थोडस त्याला दिवसा खेळू द्यायचं, रात्रीला अंधार करून दाखवायचा. अंधार असला की म्हणजे झोपतो तर त्याला कळलं पाहिजे की रात्र झाली म्हणजे आता आपल्याला झोपायचंय. अशा प्रकारे त्याचं सगळं सेट करणं गरजेचं आहे.